हे कापायला नको का? हे कधी कापणार? काय झालं रे तुझं? चल आटप लवकर. काय करतो काय तू? तू आता काय लहान आहेस का? तुला सगळं सांगावं लागतं. अरे यार काय हो? Good morning. Good morning. Good morning. Good morning. SR Group of Company. SR Group of Company is going to start a new company in this village. त्या संदर्भात मला विचारायचं होतं, मिस्टर शिंदे, व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस वर्क? मैडम, कुछ जमीनें हमारी कंपनी एक्वायर कर ली है, बट व्हॉट वॉट मिस्टर शिंदे? काही जण घुसवटल्याच्या विचाराने बोलतात. शेत जमीन आमची आई आहे आणि या मातीतच आम्ही मारणार. जोशी, सच ऑर्थोडॉक्स पीपल. जोशी शिंदे इतिहास वाचला का नाही? मोठे मोठे तख्तताज उलटलेली आहेत. एक एक शोधा, आपण बघदाट पाडूच. बट मॅडम No excuse. I want result in next meeting. Bye. Or आई आई कुठे आहेस? आलं ग माझं लेक. पिढा पिढा जाऊ दे, लई मोठा हो लेकरा. या 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 आलं ग माझं लेकरू आलं. तुम्ही दोघंही आंघोळी करून घ्या, मी गरम पाणी काढून देते. या. काय सरकार 2-4 दिवस झाले बघतोय शेताकडे जायचं नावच घेत नाही तुम्ही. जाऊन काय करणार? हवा जोर दे तुमचा, केव्हा तो मोबाईल वाचणार? आजोबा, तिकडे जाऊन मी काय करणार? काय करणार? वाऱ्यात काढेवा. हो खांद्याला लावून काम केलं तर काय चिजत नाही माणूस कोण. बरोबर आहे. टाकाला शहरात पाठवतो. आम्हाला काही मातीत घालणार का? हे बघा, आम्ही त्यांना पाठवलं नाही शहरात. ते स्वतःच्या कर्तृत्वाने गेले तिथे. अहो थोडं डोसकं वापरलं सर, या शेत जमीन देखील सोन्याचा धूप निघल. जाऊ देवा आजोबा, आम्हाला तालुक्याला जाऊन धंदा करायचा होता, पण तुम्ही पाठिंबा दिला नाही. तर धंद्यातून सुद्धा ना सोन्याचा धुरच निघाला असता. अरे बाबा, वडीलधारीच्या खांद्यावर असे आयुष्याची घडी बसवता येत नाही. जाऊ द्या, आमच्या नशिबी मातीच आहे. आजोबा काळजी नका करू, मी आहे ना. मी 2 वर्षापूर्वी ऍग्रीकल्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. मी करेन आपली शेती. होईल रे बेटा, तू करशील, तू सगळं करशील, पण तू परक्याचं धन. मैडम ने ये जमीन ले ली है और ये जमीन भी ले लिया है. अच्छा. और एक छोटी सी प्रॉब्लम इस जमीन पे, तो ऐसा वो सॉल्व हो जाएगा, तो वो भी हम ले ही लेंगे. चला बोला. काय रे खाशाबा, त्यावेळेला कापूस केलास, शहरातल्या बाजारपेठेत नेलास, काय भाव मिळाला? काही नाही रे बाबा. ये पक्या, तू नोकरीसाठी अर्ज केला होता मुंबईत, काय मिळालं का? अरे कंपनीसाठी अर्ज लिहिला होता, पण नोकरी कशाची भेटते आपल्याला? कसली नोकरी न कसलं काय? अरे या शेतीत बी काम करायची लाज वाटते ना आपल्याला. अरे मी पण धंदा करायचं म्हणत होतो, पण भांडवल नाही. आमच्या म्हाताऱ्या लोकांना समजवणार कोण? अरे जमिनी सोडायला तयार नाहीत ना. अरे इसे तो कहता हूँ ना, अपनी जमीन हमारी कंपनी को दे दो, ताकि आप लोगों को अच्छी नौकरी दिला सकूं.
ए बाबा बोलायचं ते व्यवस्थित बोल, समजेल असं बोल आणि मराठीत बोल. हाँ मालूम है. बरं सर, मी काय म्हणतो, जर आपण आपल्या जमिनी कंपनीला दिल्या हा, तर आपल्याकडे काय राहणार आहे? काय होईल बरं? उनको हमारे पास लेके आओ, हम उनको समझाएंगे. एक तर म्हणतो ना मी, म्हातारा एकटाच कुठे? अरे तुम्ही शेती कराल आणि शेतीतच माराल, समजलं का? मला बघा, जमीन गेली धरणात, पैसा आहे, गाडी आहे, ऐशची जिंदगी आहे, अजून काय पाहिजे? माहिती तुझ्याकडे काय आहे? हा? जमीन तरी आहे ना तुझ्याकडे? मला नाही करायचंय. अहो रवीश एक ऐकलं तरी. अहो रवीश, हा ते ऐकलं. लावा पिसा पिसा. काय म्हणतात आमच्या राणीला? आज रुसली आहे जणू. उगीच लाडात येऊ नका. बाप, अरे बापरे, 440 करंट. 440 करंट नाही, आता ज्वालामुखीच फुटणार आहे. अगं हळू बोल. ऐकील ते मला काही माहिती नाही. किती दिवस झाले आपल्याला इथे येऊन? तुम्ही बोलताय 80 की मी बोलू? तुमची आई मला किती बोलते, मंगळसूत्र घालत नाही, कपाळ उघडं ठेवते, भांगात कुंकू भरते, जोडवे घालत नाही. अहो मी किती ऍडजस्ट करू? सांगा तुम्ही मला. तुम्ही बोलताय का मी जाऊन बोलू? किती दिवस आपण आपलं आयुष्य 1 RK मध्ये घालवणार आहोत? तुम्ही मला लग्नापूर्वी वचन दिलं होतं की तुम्ही गावाकडची जमीन विकणार आणि त्यानंतर 2 BHK फ्लॅट घेणार, आपण तिकडे शिफ्ट होणार. काय झालं त्याचं? तुम्ही बोलताय का मी जाऊन बोलू? तुम्हाला जमत नसेल ना, मी जाते, मी बोलते. अगं थांब. अगं यशोदा, आनंद आल्यापासून मी त्याच्यासाठी काही ना काही करायचं म्हणते. आज योग आला बघ. आनंद इतक्या वर्षाने गावाकडे आलाय बघ. त्याच्या आवडीचे पदार्थ नको करायला, आणि गावाकडचे पदार्थ शहरात कुठे मिळायला? तुला सांगते, आनंदा अनारस आणि लाडू लई आवडतात. तुझ्या मदतीने करू म्हणते. चालेल. अगं बाई, हालाच की आनंदा. आई मी येते. अगं बस नाही का तू? नको, घरातले काम पडले आणि हे पण आले असतील. येते मी. बर, येते ग. हो. अगं आई, आता हे काय काढलंयस? अरे आनंदा, तू इतक्या वर्षांनी आलास, तुझ्या आवडीचे 4 पदार्थ करीन म्हणते. काय म्हणजे काय चाललंय? अरे काय चाय बनवलाय? गडूळ पाणी नसता काय? असं चहा बनवतात का? दशरथराव 100 रुपये द्या. चल निघ. बघितलं, एकाची जागा रोड कटिंग मध्ये गेली, एकाची जागा धरणात गेली. एकाला भिकेचे डोळे लागले आणि हा बघ भीक मागतोय. या पाहुणा, गावात लय दिवसांनी पाहिलं झाडलीसा. पाहुणा आणि मी हे काय बोलतो दादा? काय तसंच महत्वाचं काम दिसतं या. त्याशिवाय देखल्या देवाला दंडवत घालणार नाही. नाही म्हणजे तसं महत्वाचंच काम आहे. मी शहरात असतो ना, आणि बिचारी आई इथे एकटी असते. विचार करतो हे शेत जमीन विकून टाकावं आणि शहरात शिफ्ट व्हावं. अगदी वाक्यावर आलायचा. एका कंपनीला जागा पाहिजे. एक माणूस कंपनीचा गावात जागा शोधतोय, त्याला भेटा. काय चालली खरबत? काय नाही, हे आपले मुळे हलवायला गावात आलेत. अहो दादा, शहरात बसताना बसवायचं आहे ना. नशीब होणार दादा, मला पण शहरात जायचं होतं, पण घरच्यांचा सपोर्ट नाही. ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही. चला तुमच्या बांधावरून फेरफटका मारूया. हे काय आई? या तांदळात खडच लईत आहे. भेसळ आणि भ्रष्टाचाराने तर कंबरड मोडलंय बघ. अगं नशीब समज, आता तांदळातून खडं काढावं लागतंय. एक दिवस असा येईल की खड्यातून तांदूळ शोधायला लागेल बघ.
आजकाल गावात वावड्या उठायला लागल्यात. बरंच शेतकरी आपली शेत जमीन त्या कंपनीला ऐकायला लागल्यात. आणि आमचे हे बी त्याच्या तालावर नाचतायत. म्हणत होतो की आपली ती जमीन ऐकू आणि कर्ज फेडून टाकू म्हणून. तुला तर माहिती आहे, रक्ताचं पाणी करून आम्ही हा डोलार उभा केलाय. आजी आजी बर, ही माझी मैत्रीण पालवी. आणि पालवी ही माहितीये का कोण? ही आमची आजी. म्हणजे जमीनदारीन बाई राधा अक्का सोनावणे. कसली जमीनदारी बाईनी कसलं काय. आपले हे गाववाले आणि आपला दिवट्या जमिनी इकाया निघालेत. जमिनी इकायच्या फुकायच्या. हा तुला सांगते, काहींच्या जमिनीत पिकतंय पण विकलं जात नाही. तर काहींच्या जमिनी वांज बाईगत झाल्यात बघ. शिवाय हा सुका दुष्काळ ओला दुष्काळ हायच माग. हो आजी, पण ह्या सगळ्यावर उपाय आहेच ना. बघा, यासाठी ना आपल्याला फक्त थोडं एकत्र येऊन मेहनत घ्यावी लागेल. असं आणि 2 दिवसाने आमचे सर आणि कृषी अधिकारी आम्ही एकत्र मिळून एक शिबिर राबवणार आहोत. आता या शिबिरात आम्ही बरेच काही कार्यक्रम राबवू. जसं शेतकऱ्यांना शेतीविषयी लागणारी सोयीसुविधा, त्याचबरोबर अवजारं आणि पिकांची योग्य निवड आणि शेतकऱ्यांना मिळणारं व्यासपीठ. शिवाय मालाला बाजारभाव हे सगळं त्यांना कळेल. आणि मेन म्हणजे शेतकऱ्यांचा उदासीन दृष्टिकोन शेतीविषयीचा बदल, असे अनेक वेगवेगळे विषय आम्ही हाताळणार आहोत. याच बाबतीत मला तुमचा थोडा गायडन्स हवा. बर बर, ठीक आहे. हे बघ, वेद काळापासून आपला देश शेती प्रधान आहे. श्रेष्ठ शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण सध्या काळ बदललाय. शेतकऱ्यांचं शेती करण्याकडे लक्षच नाही. सध्या शेतीविषयी शेतकरी उदासीन दिसतो. त्याला वाटतं आपले दोन्ही हात कापले गेले. एक हात कापला निसर्गानं, दुसरा हात कापला बाजारपेठेनं. यावर जर तू डिटेलिंग केलंस, हा हा म्हणता तुझा प्रबंध तयार होईल. पहा, प्रयत्न कर. हो सर, तुमची परवानगी असेल तर मी काहींना हाताशी धरून सर्वे करू का? अवश्य. थँक्यू सर. शेवटी मातीची मातीच झाली. का मामा, शेती कशी चालतीये? अहो ताई, काय सांगू तुम्हाला. देवानं शेतकरी बनून कुठल्या जन्माची शिक्षा दिली आहे कुणाच. असं का म्हणता? काय झालं? अहो ताई, या मातीत आमचा पूर्ण जन्म गेला. पण हाती काय लागलं? फक्त माती. उन्हात तानात पाऊस पाण्यात राबायचं, 1000 अडचणींना तोंड द्यायचं. आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायची, पिकं काढायची, पण त्याची बाजारपेठात किंमत शून्यच. अहो, आम्हाला उत्पादन खर्च बी निघत नाही. जगाचा पोशिंदाच अन्नाला महाग झालाय हो. अहो, वरून हा ओला सुका दुष्काळ आम्हासनी झोडपतो. तुमचा मुलगा तुम्हाला शेतीत मदत करत नाही का? बरेच शेतकरी असाच विचार करतात बघ. आपलं पोरग वकील बनल, डॉक्टर बनल, नाहीतर कुठंतरी नोकरी करून आपल्याला सुखात तरी ठेवू. म्हणून ते त्यांच्या पोराला शहरात धाडतात. म्या बी माझ्या पोराला शहरात धाडलाय. पण मामा, सर्वांनी असाच विचार केला तर मग शेती करणार कोण? आता शेती करणार कोण? खरं मोठा प्रश्न आहे. सर, पण आपल्या शहरी ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये जी मुलं शिकतायत त्यांना जर सक्तीने शेती करायला लावली तर? माझं तर म्हणणं असं आहे, काही देशातून सैनिकी शिक्षण दिलं जातं.
आणि देशसेवा कंपल्सरी करायला लावतात. त्याचप्रमाणे आपल्या देशातही तो कायदा असावा असं मला वाटतं. शिवाय शेती करण्याबाबतही शेतीचा कायदा असावा आणि तो का होऊ नये शेतीकडे व्यावसायिक म्हणून बघितलं गेलं पाहिजे. सरकारी नवनवीन योजना तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी त्यांना हक्काची बाजारपेठ मिळणं हेही तितकंच योग्य आहे, आवश्यक आहे, महत्वाचं आहे. प्रयत्न करते. चला. आज आपल्या गावात आपण रोपणाचा महत्वाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. आपल्या इथल्या पवित्र भूमीत अनेक वर्षापासून जंगल तोडणी झाली, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला, पावसाची अनिश्चितता वाढली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात वाईट परिणाम झाला. तर आता आपल्याला ह्या संकटातून बाहेर पडायचं असेल की आपण झाडी लावली पाहिजे. त्याच्यामुळे साहजिकच गारवा येईल, सावली मिळेल, फुलं फळं मिळतील, गावाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडेल. कसले एवढे घाण विचारात घडलंय? तुझं काय सांगू तुला, एवढं राबराबून पीक काढलंय, सगळं मुसळ केलंय. म्हणजे बाजारात पिकांचा दरच कोसळला, समजना काय कर. पिकाच्या भरोश्यावर पोरीच्या कर्जाचा डोंगर उचललाय. मग काय ठरवलं सा? काय ठरवणार, बस आता एकच उपाय बरोबर, हाय ती शेती फुकून टाकायची. हो अभद्र बोलू नका असं. हो या सगळ्यावर शेत जमीन इकायचे हा एवढाच उपाय नाही. कदाचित काहीतरी नवं घडल, काहीतरी मार्ग सापडेल. काळजी करू नका, झोपा आता. अगं आई, मला ना जरा अरे बोल बोल ना, काय बोलायचं तुला? नाही तसं काय नाही, म्हणजे मला एक विचार आला होता, म्हणजे आम्हाला विचार आला होता की तू आमच्याबरोबर शहरात करत नाहीस. अरे बाळा, अख्खा जन्म या मातीत गेला, माझा देवही आज मातीचा. अहो आई, इथे अशा एकट्या काही दुखलं फुकलं तर कोणी जवळ असलं तर नको की नको? अगं सुनबाई, की तुम्ही दोघंही ते शहर सोडून आपल्या गावातच राहायला या. अगं आई, अगं आमचं सर्व बसतात शहरात बसले ना, कसं काही शक्य होईल? मी काय म्हणतोय, ते आपलं शेत जमीन आहे ना, ते सर्व विकून टाकूया आणि शहरात एक मोठा आपण फ्लॅट घेऊ, म्हणजे तुलाही आरामात राहता येईल. अरे लेकरा, शेत जमीन
हे दगड विटांचं घर तुला निर्जीव वाटत. रक्ताचं पाणी घालून आम्ही शेत जमीन. अरे काय कमी केलं रे तुला? काय कमी केलं? 6 वर्ष झाली फक्त शहरात गेलास. त्या कर्जेत फार अनुभव केलास. फार अनुभव केला. काय सांगू दुसरं. आजकालची मुलं ऐकतायत मोठा मुलगा नोकरीसाठी शहरात गेला आणि दुसरा मुलगा देवाघरी गेला. नातू आहे पण ऐकत नाही. शेतीला माती समजतो. पंख फुटले, उडाले. जीवाला घोर लागून राहिला मग. आता माझं नाईलाज आहे. माझं शरीर थकलंय. माझ्यासाठी शेती होत नाही आणि नातू शेती म्हणजे माती म्हणतो. काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. काही ना काहीतरी मार्ग निघेल. देवडुकाच्या काट्यात गुरफटून फाटला. माय पदर सोडून कुठे लेक चाललेला. 10 दिशा भांबावती असा हुंदका दाटला. नको जाऊ सोडून काळजाच्या तुकड्याला. गाव वेस ओलांडून तरी ती पालखी निघाली. कुणी नाही येत मागे पुन्हा परत पावली. दूर दूर जाती वाटा जन्म नाळ तुटलेली. अमृताचा कोंब फुटे काळ्या आईच्या उंदरी. अरे सोन्याचा पिंजरा त्याचे मोल काय करे. प्राण पोसणारी माय माती अन्न पुन्हा करी. तिला नको सव्वेरू तिचे हाय नाही बरी. अरे तिला नको सव्वेरू तिचे हाय नाही बरी. तिचे हाय नाही बरी. तिचे हाय नाही बरी. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी. आज आपण या ठिकाणी आधुनिक शेतीबाबत माहिती घेण्यासाठी जमलेलो आहोत. तर आधुनिक शेती करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेतातली माती तिथं परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे आणि ते परीक्षण तज्ज्ञांकडून करून घेणं आवश्यक आहे. चाचणी झाल्यानंतर ती जमीन कसदार आहे, तिला कोणतं आपल्याला खत वापरावं लागणार आहे, किती प्रमाणात वापरायचं, या बाबतीत सुद्धा आपल्याला मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एका गोष्टीचा विचार करायला लागणार आहे, जे विकेल तेच पिकेल. ह्या गोष्टीचा याचा अर्थ ज्या मालाला उठावंय, ज्या शेतीमालाला उठावंय अशा शेतीमालाची आपल्याला लागवड करावी लागणार आहे. जी गोष्ट तुम्ही पिकवाल त्या गोष्टीला तुम्हाला डायरेक्ट बाजारपेठ कशी उपलब्ध करून द्यायची याची सर्व जबाबदारी ही आम्ही घेणार आहोत. शेतीला पूरक असलेले व्यवसाय सुद्धा करता येतील. उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी आपल्याला घडवायचे. चला तर आपण तो प्रयत्न करूया. धन्यवाद. मग आपण त्याप्रमाणे प्रयत्न करूया. यश मिळेल. बसा बसा बसा. मी SR कंपनीची CEO.
खरं सांगू, मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं की तुम्ही कितीतरी कष्ट करताय शेती. काही जणांनी तर आपलं आयुष्य घालवलं शेती. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना मी ह्यासाठीच बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला हवं. एवढं शेतीत राबून तुम्ही पिकवता, पण त्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. आणि एवढं राबून सुद्धा तुम्ही उपाशीच राहताय. त्यात कर्जाची लटकती तलवार. या सर्वातून मी तुम्हाला बाहेर काढू शकतो. म्हणजे जर तुम्ही मला तुमची शेती, जमीन विकत दिली तर मी तुम्हाला त्याच्यात चांगले पैसे देईन. वरती त्या कंपनीत तुमच्या मुलाबाळांना कामालाही ठेवी. म्हणजे तुमचं टेन्शन दूर होईल, तुमचं आयुष्य सुखमय होईल, तुमची चिंता दूर होईल. वा मॅडम, तुम्ही तर आम्हाला नवीन जन्मच दिलात बघा. ते उपकार साहेब, आम्ही तुम्हाला आनंदाने सहकार्य करतो. राम राम. देवानं शेतकरी बनून कुठल्या जन्माची शिक्षा दिली आहे कुणाच ठाऊक. हा ओला सुका दुष्काळ आमसनी झोडपतो, पण हाती काय लागलं, हाती काय लागलं, फक्त जगाचा पोशिंदाच अन्नाला भाग. शेतकऱ्यांची अशी स्थितीची आहुती दिली जातात.